राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आपल्या या ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दुसरा आजचा दिवस म्हणजे सगळ्यांना माहीत असेल मराठी भाषा दिवस। आजचा दिवस आहे 27 फेब्रुवारी। विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज याचा जन्मदिवस म्हणजे जयंतीच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दिवस साजरा केला जातो। सरांनी सांगितलं माणूस तयार झाला कसा। पहिलं डायनोसॉर होते, मग सगळ्या गोष्टी उत्क्रांती होतो, बंदर झाला, बंदराचा माणूस झाला। नंतर त्याने एकमेकाशी बोलायचं, समाज निर्माण झाला, लोक एकत्र राहू लागले। मग बोलायचं कसं, मग भाषा, आवाज, नंतर भाषा ही तयार झाली। त्यातली भाषा आपली मराठी। मराठी भाषा ही संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे। मराठी भाषेतला ज्या पहिल्या काही बोली होत्या, साधा आपल्या जर महाराष्ट्रातल्या बोलीचा जर आपण अभ्यास केला, ते जे 4 जिल्हे आहेत चंद्रपूर जिल्ह्यातले, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया, याला झाडीपट्टीचे जिल्हे म्हणतात। भाषा आहे झाडी बोली। पण यवतमाळ जिल्हा, सरांचं जे गाव आहे सावरला वगैरे, इकडे यवतमाळ जिल्हा, बुलढाणा हे जे भाग आहे, इकडे भागात वराडी बोली आहे। अमरावतीपर्यंत वराडी बोली आहे। तिकडे गेलं तर अहिराणी बोली आहे, मराठवाडी बोली आहे, खानदेशी बोली आहे। अशा अनेक बोली आहेत, मराठीच्या बोली आहेत। लहान असे बोलीचे स्रोत आहेत आणि या बोलीपासून भाषा तयार झाली आहे। आणि भाषा आपली मराठी भाषा, जी भाषा आता आपली ज्ञान भाषा झालेली आहे, प्रशासकीय भाषा झाली आहे, मराठीची राजभाषा झालेली आहे। आणि राजभाषा ही अभिजात मराठी भाषा म्हणून केंद्र सरकारने परवानगी सुद्धा दिलेली आहे। आणि आपण हा दिवस मोठा साजरा करतो पद्धतशीरपणे। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आपल्याला भाषेचं ज्ञान असलंच पाहिजे। आणि आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये जीवन जगत असताना इंग्रजी सुद्धा आली पाहिजे, जर्मन सुद्धा आलं पाहिजे, ज्या सगळ्या भाषा आल्या पाहिजे, शिकल्याही पाहिजे। परंतु त्याबरोबर आपली आईची जी भाषा आहे, आजीची भाषा आहे, ती भाषा म्हणजे आपली मातृभाषा आपल्याला आली पाहिजे। ज्यांची मातृभाषा व्यवस्थित ज्याला समजते, ज्याला येते, त्यांना बाकीच्या भाषा सहज शिकता येतात। कारण पहिले आपण आपल्या मातृभाषेतून विचार करतो, नंतर इतर भाषेतून समजून घेतो। आणि म्हणून मातृभाषा ही आपल्याला आली पाहिजे, हे लक्षात घ्या। झाडीपट्टीमध्ये एक दंडार नावाचं एक तिकडे उत्सव चालतो, रात्रीचा कार्यक्रम चालतो, दंडार। आपल्याकडे दंडार म्हणतात। दंडार म्हणजे दंड म्हणजे शेतीची जागा असते, त्याला दंड म्हणतात। धानाचे दंड म्हणतो त्याला आपण। आणि जेव्हा धान चांगला वापरून येतो, चांगला निवसला जातो, चांगला भरतो, तेव्हा शेतकऱ्याला अतिशय आनंद होतो। आणि दंडाच्या बाजूला आपले झाडं असतात, झाडाची फांदी घेऊन ते शेतकरी नाचतात, त्याला दंडार असं म्हटले जाते। इतकी सुंदर अशी आपल्या भागातली लोकसंस्कृती आहे, गाव संस्कृती आहे। आणि ही लोकसंस्कृती आणि ग्राम संस्कृती ही भाषेच्या बोलीच्या माध्यमातून आपल्या पुराण काळातील लोकांनी जगवलेली आहे आणि ती पुढे तुमच्यापर्यंत टिकवलेली आहे। इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे, संस्कृती शिका, हिंदी राष्ट्रभाषा तुम्हाला यायलाच पाहिजे, परंतु मातृभाषा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे बोलता आलं पाहिजे। आता सरांनी सांगितलं जसं आपण बोलू तसे आपले मुलं वागणार आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा। जसं आपण वागू तशीच आपली पुढची पिढी निर्माण होणार आहे। आणि आपण पुढे चांगलं बोलणे आलो पाहिजे, आपण आरोग्यवान झालो पाहिजे, आपण चांगलं हेल्दी झालो पाहिजे। आपण जर रोगी आलो असतो ना, आपण 50 पर्यंत आपण जगत असेल तर जीवनाला काही अर्थ नाही। 25-30 वर्ष शिक्षण चालले जाते, राहिले 25 वर्ष, खऱ्यामध्ये 10-15 वर्ष म्हणजे 45-50 पर्यंत खतमच होतो, काही जगणंच नाही। काय जगणं म्हणजे काय, किड्या माकडसारखंच आहे। सरांनी जे ही भाषा जी आहे, विज्ञान हे नुसतं ऐकून घेण्यासारखं नाही आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन करायचं आहे। विशेष म्हणजे हे महान असे शास्त्रज्ञ होऊन गेले CV रमण, आणि त्यांनी विज्ञान समजून सांगितलं, ते विज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे। आता सांगितल्याप्रमाणे आपलं शरीर सुद्धा एक प्रकारचं विज्ञान आहे। आपण कसं खायचं, काय खायचं, की जेवणाचं कसं जगायचं आहे। साधी आपण 2 व्हीलरने आपण ITI मध्ये येतो आणि 2 व्हीलरमध्ये समजा आपण पेट्रोलच्या ठिकाणी रॉकेल भरतो, गाडी येईल का तुमची? येईल कशी तरी, 2-4 दिवस चाललं तर इंजिन पूर्ण डॅमेज होऊन जाईल, खराब होऊन जाईल, हा धूर निघेल, गाडी खराब होऊन जाईल। पण गाडीला सुद्धा, मेकॅनिकल गाडीला पेट्रोलच पाहिजे, ते प्युअर पाहिजे। आणि तुम्ही आपल्या चांगल्या गाडीमध्ये घाण टाकता, खरा टाकता, तंबाखू टाकता, बियर टाकता, देशी दारू टाकता, मग मला विज्ञान केव्हा समजा?
हे समजण्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि या दृष्टीने तुम्ही निश्चितपणे विचार करा, तुमचं भविष्य चांगलं व्हावं या दृष्टीने आहे. आणि म्हणून आपण